नमस्कार मंडळी, मी जौहरची स्नेहा. तर मंडळी, आज आहे 5वी माळ आणि आम्ही कोळीवाड्यातील सर्व महिला मंडळ सकाळी सकाळी निघालो होतो अंबिका चौक मध्ये जाण्यासाठी. तर मंडळी, अंबिका चौक या मंदिरामध्ये आज आम्हाला होता आरतीचा मान. तर मंडळी, आरतीचा मान फक्त आम्हालाच भेटतो असं नाही, जव्हारमध्ये सर्वांनाच हा मान भेटतो. जसं काही मांगेलवाडा, मुकणे कॉलनी, गांधी चौक, अंबिका चौक, राम मंदिर या एरियांना सुद्धा हा मान भेटतो. तसंच मंडळी, दरवर्षीप्रमाणे आमच्या कोळीवाड्यातील महिला मंडळ आवर्जून येतात मातेच्या आरतीसाठी. ते पण एकदम आनंदाने आणि सगळे एकदम एकजुटीने येतात. आरती झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना हळदी कुंकू केलं. थोडा वेळ आम्ही बसलो होतो मंदिराच्या परिसरामध्ये. समोरच विष्णू काकांकडे आलो आणि माझ्याकडून आज स्पेशली मी आमच्या महिला मंडळांना चहा पाजला आणि आम्ही एरियातील सगळे एकत्र असलो का खूपच कॉमेडी करतो आणि खरंच खूप मजा येते. तर मंडळी, माझ्या दिवसाची सुरुवातच सकाळपासून खूप सुंदर झाली मातेच्या आरतीपासून. म्हणून मी आज विचार केला की मी आज जव्हारमधील बहुतेक मंदिरांमध्ये दर्शन घेण्याचं. मग आम्ही पहिला आलो होतो मोर्चावर महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी. मंदिरामध्ये मला सगळे भेटले पंचायत समितीमधले स्टाफ मेंबर्स. त्यांच्यासोबत मस्त व्हिडिओ फोटो वगैरे काढले. मी पण मस्त महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले, देवीची ओटी भरली आणि मंदिरामध्ये भेटली आमची शकुनाई. आता महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या मंदिराच्या बाजूला पण एक देवीचं छोटं मंदिर आहे. इथे सुद्धा आम्ही छान असं दर्शन घेतलं. तर मंडळी, जव्हारमध्ये मोर्चावर असलेल्या महालक्ष्मीचं मंदिर हे खूप ऐतिहासिक आहे. नंतर आम्ही आलो जव्हारमधील सरकारी हॉस्पिटलच्या मागे असलेलं खोकला देवीच्या मंदिरामध्ये. तर मंडळी, आमच्या नात्याला 10 ते 12 वर्ष झालेले आहे, पण असं कधीच झालं नाही की मी गाडी चालवते आणि केतन मागं बसलाय. मी त्याला आज सहजच सांगितलं की आज मी गाडी चालवते आणि तू मागं बस. तर माझ्यासाठी ही गोष्ट खरंच तुम्हाला सांगून आज आश्चर्यचकित होती आणि केतन मागे बसला होता म्हणून मला पण गाडी चालवायला खरंच खूप मजा आली होती. तर मंडळी, असा होता माझा आजचा दिवस. चला पटकन आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून टाका नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, स्पेशली जव्हारचे व्हिडिओ.